साडेसाती हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. साडेसाती आली म्हणजे संकट, अडचणी आणि अपयशच येतं अशी मनात भावना होते. खरं तर हा काळ तुमची परीक्षा बघण्यासाठी आलेला असतो. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनी ग्रह आपल्या जन्मराशीच्या आधी त्या राशीत आणि नंतरच्या राशीत प्रवास करतो, तेव्हा साधारणपणे 7.5 वर्षांचा काळ तयार होतो. यालाच साडेसाती असं म्हणतात. पण शनिदेव म्हणजे फक्त शिक्षा देणारा ग्रह नाही. शनिदेव म्हणजे कर्माचा न्याय देणारा ग्रह. तो माणसाला थांबवतो, विचार करायला भाग पाडतो आणि आयुष्याला योग्य दिशाही देतो. या काळात माणूस स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखायला लागतो, चुकीच्या सवयींपासून दूर राहतो, संयम आणि धैर्य शिकतो, आयुष्यातील खरे नाते आणि खरे मित्र ओळखतो. या काळात काही गोष्टी आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतात. प्रामाणिकपणे काम करा, कोणाचं वाईट करू नका, शनिवारी शनिदेवाचं स्मरण करा आणि प्रार्थना करा. शनिदेवाला अहंकार अजिबात आवडत नाही, पण प्रामाणिकपणा आणि मेहनत नक्की आवडते. साडेसाती आपल्याला हे शिकवते: धैर्य, संयम आणि कर्मावर विश्वास ठेवा. म्हणून साडेसातीला घाबरू नका, तिला स्वतःला घडण्याची एक संधी समजा. कोणाकोणाला या साडेसातीमध्ये अशा खऱ्या नात्यांचा अनुभव आला ते मला नक्की सांगा. धन्यवाद.